नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आम्ही जात आहोत अलिबागला. ओके, तर ही अशी राईड होणार आहे अलिबाग टू मुंबई. तर आता मी याचे मीटर 0-0 करतो आहे. मस्तपैकी आता इकडून चाललो आहे आपण अलिबागला. तर गाईज बनवली आहे कॉफी प्रथमेश पडवळने आणि एवढी सुंदर कॉफी आहे. त्यामागे हा नजारा बघा, नजारा क्या बात आहे. हाय हाय हाय. तर डोसा आणि चटणी. डोसा आणि चटणीचं श्रेय मी माझ्या मम्मीला देतो. तिने सकाळी उठून 5 वाजता उठून तिने घाऊन आपलं डोसा आणि हे बनवलेलं आहे आणि कॉफी बनवण्यामध्ये मला मदत केली आहे. तर आम्हाला एवढं आनंद आला आहे ना, एवढं बरं वाटतं नाही. असं इकडे फिर हां इकडे तर सांग, एवढं मजा, खतरनाकच मजा येते मला तर खरंच. आणि आम्ही ना येता एक आम्ही रस्ता चुकलो, पण तुझा रस्ता चुकलो तो काय मस्त चुकलो. का सुंदर, एवढं सुंदर पण चुकलं ते मला माहितीच नव्हतं. म्हणजे आज आम्ही चुकलो आहे. मजा आली, खूप जास्ती मजा आली. आता एकदम काय आम्ही एक शब्दही ना एकमेकाशी बोलता, एवढी मजा करतोय ना, एकदम शांत मेडिटेशन चालू आहे आमच्या दोघांचं. तर एवढी सुंदर, एवढं संतुलन आहे ना मसाल्यांचं. ॲक्च्युली मसाल्याची नाहीच आहे ही चटणी, मिरचीची चटणी आहे. मिरची टाकली म्हणजे मिरची आणि खोबरं एवढी सुंदरपणे आणि मनापासून बनवलेली चटणी एवढी सुंदर झाली आहे ना, खाल्यानंतर तोंडावर ना स्मित हास्य येते माझ्या. आता मी ते चटणी एन्जॉय करतो, चटणी आणि डोसा. आपण भेटू. तर अशा परीने आम्ही अलिबागला सुखरूप आलेलो आहोत. आणि बीच हा अलिबागचा काशीद बीच आहे आणि रस्ते सुंदर तिथे. आणि ही जी पिलियन होती माझ्याबरोबरची, तिचं नाव आहे वैष्णवी. तुझं नाव बोल. वैष्णवी खाडे. तर वैष्णवी खाडेला पिलियन म्हणून सिलेक्ट करण्याचं कारण आहे तिचं वजन, जे की 40 किलो होतं. 40 किलो असल्यामुळे मला काही जाणवलंच नाही, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. खूप मुश्किल नाही. मी इकडे मस्त झोपलेली आहे, प्रयत्न करून मी इथे झोपली आहे आणि मी खूप एन्जॉय करते. पण प्रथमेश तो बिचारा असा बसून वाकून गरीबासारखं कॉफी पितो आलाय बिचारा. गोड मुलगा आहे, गोड, एकदम गोड. आणि मी बेशिस्त मस्त झोपली. तर नमस्कार, आम्ही काशीद बीचला आलो आहे. आता आम्ही ॲट लास्ट आम्ही पोहोचलो आहोत. सकाळपासून किती वाजता निघालो आपण? किती वाजता निघालो? सकाळी 2 वाजता निघालो. सकाळी 2 वाजता. तर अशा परीने आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत सक्सेसफुली. सकाळी 6ला निघून आम्ही किती वाजता बीचला आलो आपण? 5 वाजले आता 5 वाजायला 15 मिनिटं कमी असताना आम्ही बीचवर आलो. तर तुला ह्याच्यावर काय बोलायचं आहे आदित्य? झोप येते मला जरा बोलायचं आहे. तुला काय बोलायचं? सकाळपासून जरा पण जेवलो नाही. तू जरा जेव ना, तुला कोणी भरवलं मी पाहिजे. जेवायला बसवतो, मला घेऊन का तू येते आलास? मी घेऊन आलो तुला. ठीक आहे बीच तू जाऊ. आम्हाला जाऊया. पंपर राईड करायची. तुला काय वैष्णवी, तुला काय बोलायचं का आजच्या राईड बद्दल, आजच्या आजचा दिवसाबद्दल? दिवस खराब केलेला आहे. पण विनायकला बघून चांगला गेला ते पण बोलला. इतना सच नाही बोलत हा. पण पण काय? विनायकला बघून अजून घाण गेला. पण इकडचं ऐक ना विनायक, इकडचं तुला ब्युटी कशी वाटते? नेचरची ब्युटी कशी आहे? मला फक्त एकच beauty आहे. अरे क्या बात यार भाई. मला ते पण beauty शिकून भेटला. तर अशा परीने पापलेट थाली आलेली आहे आपली. आणि ही थाली पूर्णपणे खाणार आहे वैष्णवी आणि आपला विनू. आणि मॅगी तर अप्रतिमच आहे जी आदित्यने ऑर्डर केली आहे. कशी आदित्य मॅगी? चांगली आहे. कशी सुरू कर वैष्णवी? ठीक आहे. मी काय बोलतो, तुम्ही राईड्स करायला बीचवर नाही ना? कारण की तुला तर दुपारी भूक लागलेली आहे. आता मला भूक लागली आहे. त्या पापलेटचा सुवासाने मला भूक लागलेली आहे. हा, आता मी आम्ही आता ते सुरू 4 करतो आता हे. वाजता 4 ते साळवी, हाय. प्रथमेश आणि प्रथमेश आम्ही विलाला आले आहोत. परत एकदा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. हा, अच्छा. आता परत एकदा बघा. प्रथमेश आणि नजारा दाखव रे विलाचा. अच्छा, विलाचा नजारा दाखव. तर हा आहे पूल आणि हा आहे विला. आणि 2 किलो पनीरचे आम्ही प्रिपरेशन्स करतोय. एक 100 ग्राम आपल्याकडे दही आहे, सगळे प्रकारचे गरम मसाला आणले, लाल तिखट आणले, मीठ आणलेलं आहे आणि व्हेजीस आहेत. इकडे 2 प्रकारचे बार्बिक्यूज होणार आहेत, पनीर आणि चिकनचे बार्बिक्यू होणार आहे. आणि आदित्य मला मदत करायचा प्रयत्न करताना ऍक्टिंग सावी बोल, लाजू नको बोल. काय पाहिजे? काय झालं काय? माझ्या डॉगीसाठी तो अडकलेला गटरात, तुला काढायला ते पडलं माझ्या. रमेश भाई मानलं भाई. मग मी कसं ते 2 मिनिटात आलो नाही, कारण मी खूप टाइम झोपून होतो भाई. डायरेक्ट झोपून डायरेक्ट काय असा वर होता. तुला काय सांगू, वॉशरूम कसं गेलं कुणालाच नाही सांगू. सर्वाईव्ह केला असं भाई. बस ना भाई. माझा डॉग 2 वर्ष एक्स्ट्रा सर्वाईव्ह केला आणि मग मेला. आपण प्रेम करतो भाई.
3, 2, 1 स्टार्ट. उचल, हा मागे टाक, पुढे घे. उचल, हा शाबास. बस बस काय करणार? अण्णा नाही बोलताय माका कोणाचा बड्डे बॅनर बनण्याची तर हो, आपल्याबरोबर काही काही विद्यार्थी आहे असे स्पोर्ट्स करायला गेले, वॉटर स्पोर्ट्स. तर ते असे आहेत. का रे, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर बाबा साळवी बोल काहीतरी. जाम मजा आली हा. म्हणजे कसं माहिती ही राईड होती ना, आम्ही समुद्राच्या आतमध्ये गेलो आणि मध्येच एक पडलं सगळे. अरे दे ना. एक कसं वाटलं? एक नंबर भाई. अरे तू पण कर, मी पण करू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे बघ, आदित्य प्रथमेश कुछ बोल भाई, काहीतरी बोल भाई. बोला काहीतरी. आदित्य ड्रिंक वॉटर, ड्रिंक वॉटर, ड्रिंक वॉटर. क्लाउड नाईन. तर आमचे बाकीचे टीम मेंबर्स बघा खूपच जास्त एन्जॉय करताय. इकडे इकडे. एक नंबर होती, नेक्स्ट लेवल. सुपर सिरियसली. साळवी साळवी भाई ते दुसरा वाला होता ना. अनगा अनगा डोळ्यात जात होतं. मला नाही पडत. बॅक टू ब्लॉग. माझ्यासाठी तर मेडिटेशन सेशन होतं हे. खूप मेडिटेशन झालेलं आहे. आणि तुला काय बोलायचं आदित्य? मस्त मजा येते. आता हॉर्स रायडिंग पण केली, मजा येते. थैंक यू. नेहल तेरा बर्थडे, तेरे बर्थडे के दिन हम लोग इधर मजा करे तो कैसा लगा? निकाला ना? नहीं इसका ऐसा नहीं करेंगे. इसका एक फोटो फ्रेम निकाल के हम लोग रख देंगे. चलो गाइस. हे सगळं कुठे टाकतो की नाही? आपल्याला पूलमध्ये जायचं. बघ अलिबाग आले, समोर एवढा मोठा बीच आहे आणि यांना पूलमध्ये जायचं. मी काय बोलतो भाई, तुझा हॉर्स राइडिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर. फुल ट्रेंड हॉर्स ब्रो, समजते. अलिबाग येऊन भाई मेडिटेशन वाटतं की नाही तुला? हो, त्याच्यासाठी तर सगळे एवढे जॉब एक दिवस सुट्टी करून सगळे लोक आले भाई एवढे. चांगलं आहे चांगलं. पण त्याच्यासोबत मी नाही राहत असं नाही ना, राहते बघ, बघायचं नाही. पण ती लोक एवढं त्याच्यासोबत राहायचं. आणि चांगले आहेत यार ते लोक. एवढं सगळं वाईट नाही आहेत पण. चांगले आहेत, चांगले आहेत. तो ते लोक कोण मिसबिहेव नाही करत, तर दे आर गुड गाईज. चांगलं आहे. हा तर एकदमच चांगला मुलगा आहे. याच्यासोबत राहणं म्हणजे आपल्याला माहिती आहे की भाई. आणि प्रथमेश पण आला आता. हा तर एका ब्लॉगमध्ये 3 प्रथमेश आहेत. हो, प्रथमेश कदम, प्रथमेश पडवळ आणि प्रथमेश साळवी. तो कुठे दुसरा. तो आहे तो आहे. काय बोलतोस तू? काय बोलतोस? काय बोलतोस तू? मला प्रथमेश पडवळचे प्लॅनिंग खूप चांगले वाटले. आय एम रिअली रिलॅक्स आणि you एकदम एनर्जेटिक फील करते, कारण मी प्रॉपर रचते. तुला काय बोलायचं याच्यावर? मला एवढंच बोलायचं. बरं झालं प्रथमेशसोबत आली, तर गाडीत राहिली असती तर भाई झोपली असती. का असं काय झालं गाडीमध्ये? गाडीमध्ये हा ठीक आहे, गाडी तर आम्ही स्वतः, कारण मी वैष्णवीसाठी पहिलं तिथे येऊन थांबलो होतो. ए नॉनसेन्स, तुला बोलली चालली की नाही, ऑर्डर नको ना. अरे बाबा तिथे नाही, तिथे नाही भेटत. भाई बिग बॉसचं चॅनल चेंज करायचं तुला. राकेशला बोलते माझं भाई बिग बॉस देखण्याचं मजा बघ, मजा बघ भाई. त्याने मला थांबवलं. मग पहिलं बोलायला काय झालं, पहिलं बोलायचं ना थोडं कॅमेरा खांद्यावर ठेव.
त्यांचा व्हिडिओ त्यांचा आपला व्हिडिओ आपलं काय घेतलं तू तर काय म्हणायचं तुम्हाला रोडला काय खतरनाक केलं आहे आता दुसरा रोड आहे ना आता गँग 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 बाई चांगलं काढतो चांगलं काढतो हॅलो एवढी एकदम मस्त केलं आहे आता दुसरा रोड आहे ना आता गँग 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 तू फिरलीस त्या डान्स मध्ये बघ 4 वेळा फिरलीस 4 वेळा तूच फिरलीस त्या व्हिडिओ एक्सपिरियन्स कसा होता तो व्हिडिओ बघ भाई प्रथमेशला बघून मला असं वाटतं की प्रथमेश जो आहे ना जॉनी डेपचा भाई आपल्याला फील देतो भाई आणि 3 प्रथमेश एकत्र फ्रेम मध्ये लक्षात ठेवाय तर भाई हेच epic आहे. 1 2 3 आहे आम्ही माहिती काय नाही भाई, आपला एक bike झाला पाहिजे. Experience कसा होता भाई? तर मित्र हो आमची अलिबागची ट्रिप संपलेली आहे संपत चाललेली आहे मागे तुम्ही सनराईज हा जो सनसेट आहे त्या सनसेटसाठी आम्ही थांबलो इथे हे जे बटन दिसते तुम्हाला गाईस हे रियालिटी बटन आहे जेव्हा मी आलेलो तेव्हा हे बटन प्रेस केलेलं तेव्हा रियालिटी मी एस्केप केलेलं आता जे परत मी बटन दाबणार बॅक टू रियालिटी जाणार गाईज बॅक टू रियालिटी एन्जॉयड अ लॉट चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये